श्री स्वामी समर्थ. 12 ऑगस्ट बुधवार रोजी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आलेली आहे. वर्षाची सर्वात मोठी अमावस्या आहे. याच दिव्यांच्या साक्षीने आपण वर्षभर सर्व सण वार शुभ तिथी आपण साजरे करत असतो. तर या दिवशी सर्व दिवे, घरात जेवढे दिवे असतील तेवढे स्वच्छ धुवून घसून पुसून घ्या आणि दिव्यांची छान पूजा करायची आहे. आणि आईने एक तरी दिवा या ठिकाणी आपल्या मुलांसाठी जरूर लावायचा आहे. तर आपल्या देवघरातील दिवा स्वच्छ घसून पुसून घ्या. एखादं आसन द्या दिव्याखाली. तांदळाची मुठभर तांदळाची रास करा. त्यावर हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करा आणि तो दिवा भिजणार नाही दिवस रात्र याची महिलांनो जरूर काळजी घ्या. आपल्या मुलांविषयी ज्या इच्छा असतील तुमच्या त्या देवी देवतांना तुम्हाला सांगायचे आहे. मनापासून मुलांसाठी, घरासाठी, पतीसाठी, स्वतःसाठी प्रार्थना करा आणि दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करून दिव्याला 1-2 दुर्वा अर्पण करा, थोडा आघाडा अर्पण करा आणि दिवा प्रज्वलित करा. बघा, इतकं अखंड सुख, समृद्धी, आरोग्य, उदंड आयुष्य मुलांना मिळेल. म्हणून प्रत्येक आईने असा एक दिवा आपल्या देवघरात अखंड दिवा जरूर लावून ठेवा. एक दिवा मुख्य दाराशी, तुळशीजवळ, जेवढे त्या दिवशी दीपदान करता येईल ना महिलांनो, पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी सुद्धा एक दिवा लावा. औदुंबराचं झाड असेल तिथं दिवा लावा. जेवढं दीपदान कराल ना तेवढा तुमच्या मुलांचा, तुमचा, घरादाराचा भाग्योदय होणार आहे. सर्व अंधार, आयुष्यातील सर्व अंधार दूर होणार आहे. जेवढे दिवे असतील छान तांदळाच्या राशीवर स्थापन करा, पूजा करा आणि दिवे लावून या दिवशी छान पूजा करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण दीपपूजन मुलांसाठी, घरादारासाठी जरूर साजरं करा. धन्यवाद.